ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्री कृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. अक्राळ विक्राळ असे भयंकर रूप ज्याचे, असा तो असुरासुर कंसाची आज्ञा घेऊन लगेच यमुनातीरी गेला आणि झाडीत लपून बसला. कृष्ण नित्यनेमाप्रमाणे गोपाळांसहित गायी चारावयास आला तेव्हा स्वतःच्या मरणाविषयी निर्भय असलेला असुरासूर कृष्णाच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, कृष्णा, आजवर तुला मारण्यासाठी आलेल्या कंसदूतांपैकी एकालाही तू जिवंत ठेवले नाहीस. ही तुझी ख्याती ऐकून मी तुझ्याकडे आलो आहे, तेव्हा तुझे सामर्थ्य मलाही पण दाखव. इतक्यात कृष्णाने मारुतीची आठवण केली आणि आपण रामरूप धारण करून बळीरामाला लक्ष्मण होण्यास सांगितले. तोच तेथे मारुती येऊन दाखल झाला. येतेवेळी त्याने आपल्या उपास्य देवतेला देण्यासाठी एक आम्रफल आणले होते. ते त्याने रामाला अर्पण करून नम्रपणे रामचरणी मस्तक नमविले. त्यावर मारुतीने क्षणार्धात त्या दैत्याचे खंडन केले आणि रामाच्या आज्ञेनुसार परत तो स्वस्थानी गेला. कंसाच्या दूतांपैकी मोठे बलवान म्हणविणारे दूत आता सर्व संपले तेव्हा परत गोकुळात जाण्यास हरकत नाही अशा विचाराने गोकुळवासियांस उद्देशून कृष्ण म्हणाला, यापुढे गोकुळीच्या लोकांना लांडग्यांचा त्रास होणार नाही, तेव्हा चला आपण गोकुळात परत जाऊ. इकडे असुरासुरासारख्या महाबलाढ्य दैत्यही जमीनदोस्त झाला ही हकीकत कंसाला कळताच त्याने एक महत्त्वाची कामगिरी देऊन दोघा दैत्यांना गोकुळास पाठविले. गवळी नुकतेच वृंदावनातून गोकुळास येऊन आपापली घरे साफसूफ करू लागले होते. तोच कंसाचे दूत नंदाच्या वाड्यात येऊन दाखल झाले. ते म्हणाले, नंदजी, आम्ही येथवर आल्याचे कारण हे की कृष्णाने कोहाळे न फोडता घागरीत घालून द्यावे आणि बळीरामाने वाळूच्या दोऱ्या वळून द्याव्यात. हे जर त्यांना जमत नसेल तर त्या उभयतांनी आमच्याबरोबर मथुरेस यावे, असा कंसासुराचा तुम्हास निरोप आहे. हा निरोप ऐकल्याबरोबर नंद, यशोदा, गोप गोपी चिंतामग्न झाले. इतक्यात रानात गेलेले बळीराम व कृष्ण गोपाळांसह तेथे आले. नंदाकडून कंसाचा निरोप समजताच शूर, धीर, गंभीर भगवान कृष्ण म्हणाला, अहो, तुम्ही सर्वजण भीता कशाला? आणा घागर आणि कोहाळे माझ्या समोर. कृष्णाने कोहाळे हातात घेतले आणि फुंकले. तोच ते चेंडूप्रमाणे लहान झाले. घागरीत घालताच ते पूर्ववत मोठे झाले. त्यानंतर बळीरामाने वाळूच्या दोऱ्या वळल्या. त्या उभयतांचे सामर्थ्य पाहून दैत्य थक्कच झाले. त्यावर दोन्ही नेऊन कंसापुढे ठेवले. ते पाहताच कंसाला कृष्णाच्या पराक्रमाची पूर्ण कल्पना आली. खजील होऊन त्याने मान जी खाली घातली ती बराच वेळ वर केलीच नाही. थोड्या वेळाने तो प्रधानास म्हणाला, डोळ्यात एखादा कण खोपायला लागावा किंवा पायाला काटा लागून पाय सुजून ठणकू लागावा, त्याप्रमाणे वैऱ्याचा नाश कधी होईल याबद्दल माझ्या हृदयात सारखी बोचणी चालली आहे. गोकुळवासियांचे दही, दूध, लोणी यथेच्छ खाऊन तो फारच मत्त झालेला दिसतो. त्यामुळे आमचे सारे प्रयत्न वाया जात आहेत. त्याच्या पायी आमचे दूध सर्व खलास झाले. तेव्हा यापुढे आपण निर्धास्त राहून चालणार नाही. तेव्हा प्रधान म्हणाला, मला असे वाटते की अक्रूराने गोकुळात जावे आणि नंदास सांगावे की कंसासुराने धनुर्याग आरंभिला आहे. त्या कारणास्तव तुम्ही बळीराम व कृष्ण या उभयतांना माझ्याबरोबर पाठवावे आणि तुम्ही सर्व उत्सव पाहण्याकरता मागाहून यावे अशी कंसाज्ञा आहे, म्हणजे खात्रीने आपले काम फत्ते होईल. हे प्रधानाचे बोलणे कंसाला मान्य झाले. दुसऱ्या दिवशी कंसाच्या आज्ञेप्रमाणे अक्रूर रथ घेऊन निघाला. अक्रूराला फार दिवसापासून कृष्ण दर्शनाची तळमळ लागून राहिली होती, परंतु कंस कृष्णाला आपला वैरी समजत असल्यामुळे तसेच
तो स्वतः कंसाचा सेवक असल्याने त्याच्यापुढे तो ती गोष्ट काढू शकला नव्हता. पण अक्रूराची तळमळ खरी असल्याने दयावंत कृष्णाने अशा तऱ्हेने आपल्याकडे येण्याची त्या संधी दिली. ही देवाची करणी लक्षात येताच अक्रूराचे हृदय आनंदाने भरून गेले. तो कृष्णाला आळवीत मथुरेहून निघाला. मुरली मनोहर रे कान्हा तुझी, मुरली नाद कानी पडता, पाप ताप हर रे. मुरली नाद श्रवणी घुमता, दुस्तर भव तर रे. मुरली नाद हृदयी भरता, नुरे आप पर रे. वाटेवर एक क्षणभरही रथ न थांबविता तो थेट गोकुळास आला. कृष्ण ध्यानात तल्लीन झालेल्या अक्रूराचे हृदय कृष्ण प्रेमाने भरून गेले. त्याच्या नयनातून प्रेमाश्रू वाहू लागले. आपण कृष्ण दर्शनास जात आहोत तेव्हा पायी जावे असे म्हणून तो गोकुळाची वेस जवळ येताच रथातून खाली उतरला. ते पावसाळ्याचे दिवस होते. वाटेने जात असता चिखलात उमटलेले गायींची खूर व चिमुकली पावले पाहून या वाटेने गायी घेऊन कृष्ण गेला असावा अशा समजुतीने तो प्रत्येक गोखुराला व त्या चिमुकल्या पावलांना वंदन करीत जाऊ लागला. वाटेने जाता जाता आजूबाजूच्या वृक्षांना वंदन करून, हे वृक्षांनो, तुम्ही खरोखर धन्य आहात. दररोज तुम्हाला कृष्ण दर्शनाचा लाभ घडतो. तुमच्या छायेत बसण्याचे निमित्त करून कृष्णाने तुम्हाला पावन केले आहे, असे म्हणाला. थोडे पुढे गेल्यावर एकाएकी मार्गावरचे काहीच दिसेनासे झाले. त्याचे कारण असे की कृष्ण व बळीराम गोपाळांसह गोवत्से घेऊन घरी निघाले असल्याने घराकडे जाण्याच्या ओढीने गायी जोरात धावत होत्या. कृष्ण रूपात रंगून गेलेला अक्रूर वाटेवर काही वेळ स्तब्ध उभा राही व काही वेळ चालू लागे. केव्हा एकदा माझा जिवलग मला भेटेल, कृष्णाला एकदा कडकडून मिठी मारून गटागटा प्रेमसुखाचे घोट कधी घेऊ, अशा तीव्र तळमळीने येत असलेला अक्रूर एकदाचा नंदाच्या दारात येऊन पोहोचला. दारात रथ उभा राहिलेला पाहून नंद बाहेर आला. अक्रूराला पाहताच नंदाने त्यास मिठी मारली. अक्रूराने सद्गदित अंतःकरणाने माझा मोहन कोठे आहे, असे नंदाला विचारले. इतक्यात अक्रूरास भेटण्यासाठी कृष्ण गायी गोपाळांना मागे टाकून धावत आला. तोच अक्रूराने कृष्णाला कडकडून मिठी मारली आणि चरणी मस्तक ठेविले. नंद म्हणाला, कृष्णा, बळीरामा, अक्रूर हा यादवात वडील आहे, करिता तुम्ही यास वंदन करा. परंतु अक्रूराने कृष्णास वंदन करण्यास सोडले नाही. बळीरामास आलिंगन देऊन व यशोदा रोहिणी यांना नमस्कार करून अक्रूर आसनावर बसला. नंदाने विचारले, अक्रूरा, तू येथवर येण्याचे कारण काय? अक्रूराने कंसाचा निरोप सांगताच नंद म्हणाला, अक्रूरा, कंस कृष्णाला सारखे पाण्यात पाहतो. असे असता त्याला तेथे कसे पाठवायचे? त्याच्या वाड्यात गेल्यावर कृष्णाची काय अवस्था होईल? अक्रूर म्हणाला, नंदजी, तुम्ही कृष्णाला लहान बाळ असे समजता, परंतु तो काळाचाही हंता आहे. मग त्याला यकश्चित कंस काय करील? कंसाचे मरण अगदी जवळ आले आहे, म्हणून त्याची कुबुद्धी बळावली आहे. तेव्हा तुम्ही निर्भय राहा. अक्रूर मथुरेहून आला असून जातेवेळी तो बळीराम व कृष्ण यांस घेऊन जाणार आहे, ही बातमी लगेच गोकुळभर पसरली. ही वार्ता कानी पडताच सर्वांच्या हृदयाला मोठा धक्काच बसला. प्रातःकाळ झाला. तोच कृष्ण व बळीराम यांनी स्नानादी उरकून भोजन केले आणि वडील माणसांना नमस्कार करून मथुरेला जाण्यासाठी सर्वांचा निरोप घेऊन ते जाऊन रथात बसले. रोहिणी, यशोदा, नंदराजा रथाजवळ जाऊन जगरूढीप्रमाणे मुलांना उद्देशून, बाळांनो, जपून राहा हं, असे म्हणाले. अक्रूर आता रथ हाकणार इतक्यात चोहोकडून गोपी धावत आल्या. त्यातील काहींनी रथाला वेढा दिला, काही छाती बडवून घेऊ लागल्या, काही मूर्छा येऊन पडल्या.
कित्येक कपाळ आपटू लागल्या, कित्येक अक्रूराला विनवू लागल्या. नेऊ नको भगवंत अक्रूरा, देवकीने वाहिला यशोदेने पाळिला, आमुचा आवडता अत्यंत, श्यामसुंदर रूप मनोहर, पाहता मन होय शांत, शूरवीर चातुर्य सागर, असे उदार दयावंत, स्मरण मात्रे पापे जळती, विषयांची ये खंत, यदुकुलनंदन राजीव लोचन, आमुचा प्राणनाथ, जगज्जनक जगसूत्रधारी, निर्विकारी अनंत, पदर पसरिते हात जोडिते, रुक्मिणीचा प्रियकांत. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.